नाही, बोला बोला. डिस्टर्ब तर नाही ना केलं मी तुम्हाला? नाही हो, बोला ना, बोला. अहो आपण आज जो फ्लॅट पाहिला ना, त्या बिल्डरचा फोन आला होता मला. हो का? तुम्हाला म्हणाला की त्याच्याकडे त्या फ्लॅट साठी अजून 3 बाहेर झाले आहेत आणि त्यांना तोच फ्लॅट हवाय. ते लगेच विकत घ्यायला तयार आहेत त्याच्याकडनं तो फ्लॅट. अरे देवा, म्हणजे हा पण फ्लॅट जातोय की काय? हो ना, आपल्याला त्यासाठी लवकरात लवकर हातपाय हलवायला हवे. हो हो, फ्लॅट इतका चांगला आहे तो हातचा जाऊ द्यायचा नाहीये वेणबाई. तुम्ही बिल्डरला टोकन मनी दिला की नाही? नाही ना, अहो तो टोकन अमाऊंट घ्यायलाच तयार नाहीये. सारखा मला विचारतोय तुम्ही नक्की फ्लॅट घेणार आहात का? तर मी काय सांगणार ना त्याला. मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवलेत, त्याच्यावर पटकन रोहनची सही घ्या आणि फ्लॅटची चावी हातात घ्या. सिंपल. खाऊ आहे का? सोपं नाहीये हो. रोहनची सही घेणं सोपं नाहीये हो. हो का? बरं ठीक आहे, मग जाऊ दे तो फ्लॅट. दुसरा बघू ना आपण, त्यात काय. नाही नाही, नको नको नको, असं करू नका हो. असं का बोलता वीणबाई? आपल्याला तो फ्लॅट आवडलाय हो. इतका चांगला फ्लॅट आहे, प्रशस्त आहे, खिडक्या पण किती मोठ्या मोठ्या आहे, फरशी चांगली आहे, भिंती चांगल्या आहेत. असं नका करू. हो ना, मलाही खूप आवडलंय. हो, प्राईम लोकेशन आहे. हे हातचं जाता कामा नये असं मला तरी वाटतं बाबा. त्यामुळे तुम्ही काय करा, रोहनची सही पटकन घ्या. पुढचं मी सगळं बघते. नाही तर मग एकदा तो फ्लॅट हातचा गेला ना, तर मग मी काही करू शकणार नाही. नाही हो, इतका सोन्यासारखा फ्लॅट आहे, कसा विसरू हो मी. मला हवाय हो फ्लॅट तो. इतकी वर्ष मी काहीतरी करते, मी बघते काहीतरी कशी मिळवते सही रोहनची. गुड, ऑल द बेस्ट, बाय. हेच तर टाळता आलं असतं ना रोहन. आपण चिडलो की परिस्थिती अजून चिघळते. अगं मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा ही भांडणं नको आहेत माझ्या आयुष्यात. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मला थोडी माझी स्पेस हवी आहे. मला माझा वेळ हवाय. यार सततच्या कटकटीला खूप कंटाळलोय मी आता. रोहन पण तिचं खूप वेड्यासारखं प्रेम आहे त्याच्यावर. ताई मला माहितीये का तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण मला ह्याच गोष्टीचा खूप प्रेशर येतोय. नॉर्मल वागूयात ना आपण सगळे, एकदम नॉर्मल, हेच सांगत असतो मी तिला. आणि एक तुला माहितीये ना माझं सुद्धा तिच्यावर किती प्रेम आहे. अगं मी सुद्धा तिला घरी खूप मिस करत असतो. पण तुला माहितीये प्रॉब्लेम काय? अगं आदिराला फक्त मी हवा असतो. माझ्या बरोबरची फॅमिली आहे ना, ती नकोय तिला. बाबा आवडतात तिला, बाबांशी तिला काही प्रॉब्लेम नाही. सुष्मिता, छान बॉन्ड आहे त्या दोघींचा. ताई हे बघ, घरापासून लांब राहून कधीतरी वेळ मिळेल तेव्हा आई वडिलांना भेटणारा मुलगा मी नाहीये. म्हणजे मला माहित नाहीये हे कोणासाठी बरोबर आहे का कोणासाठी चूक आहे, पण मला तरी हे शक्य नाहीये. हे बघ, आई बाबा हे नेहमीच माझे पहिले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मग ते कसेही असले तरी. हे बघ ताई, बघ माझी इच्छा आहे की आम्ही खूप छान संसार करावा, पण त्यासाठी आई बाबांना सोडणं कसं शक्य आहे? रोहन, तुम्ही दोघंही ना अशी दोन टोकं धरून बसलायत. अशाने प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे सांग बरं. ते मला नाही माहित, पण मला आता फक्त इतकंच माहितीये की तू खूप दमलोय. मला ह्याबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि आदिराला सुद्धा भेटायचं नाहीये. अरे ताई हे बघ, तू बोललीस म्हणून माझी मीटिंग संपवून मी इथे आलो, पण आता मला दुसरी मीटिंग आहे आणि मला जावंच लागेल. आय अंडरस्टँड, सॉरी. ठीक आहे, बोलूयात आपण यावर. तुम्हाला नको होतं ना मी आणि रोहन एकत्र येणं? तुम्हाला नको होतं ना? तर मी जाते, मला नाही राहायचंय. अधिरा, निघालास का तू समोर? काकू, अगं काय झालंय? अरे अधिरा टेरेसवर एकदम टोकाला जाऊन उभी आहे. काय? कोणाचंच ऐकत नाहीये, जीव देते म्हणते. समोर प्लीज रे, लवकर ये. अधिरा अधिरा थांब. कोणी पुढे यायचं नाही. तुम्ही पुढे आला तर मी जाईन. ओके ओके, नाही येतोत नाही येतोत. ऐक ऐक माझं एकदा ऐक राजा, सगळं पूर्वीसारखं होईल. आपण एकदा बोलूया. थांब. बोलूया बोलूया, काय बोलूया? तुम्ही सगळे घोटाळे आहेत. सतत खोटी समजूत काढली माझी, सतत खोटी समजूत काढली. माझी चूक झाली. रोहनवर प्रेम केलं, ज्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये. माझ्यावर प्रेम नाहीये त्याचं. माझं चुकलंय, पण आता मी काय करू?
मी त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट करते ना. मी त्याची वाट मोकळी करते. मी त्याला मोकळं करते म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट होते. मीच निघून जाते ना. मी नाही 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 थांब थांब अधीरा थांब अधीरा थांब. अधीरा अधीरा मला माहितीये राजा, मी समजू शकते तू तू रोहनवर प्रेम करतेस, मला माहितीये. तो नाही करत माझ्यावर प्रेम. अगं असं नाहीये, असं अजिबात नाहीये. मला माहितीये ना, आपण बोलू त्याच्याशी. नाही बोलायचंय कोणाशी पण. अगं पण तू जीव दिलास तर कसा मिळेल तुला तो? तू ताबडतोब आधी घरी ये. ती कोणाचंच ऐकत नाहीये. प्लीज समर. तू एक काम कर, तू स्पीकर वरती फोन टाक आणि तिला ऐकायला लाव. अधीरा, थांब 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 थांब. फोन फोन अजिबात तुला सांगितलं ना. फोन आहे. तुला नाही बोलायचं कुणाशी. मी येत नाहीये, मी फोन देतोय फक्त समरदादाशी बोल. ठीक आहे, आधी खाली उतर तू. मी खाली उतरतोय, समरदादाशी बोल. आला आला. हा तो खाली आला. हॅलो अधीरा. अधीरा बाळा, बाळा मी बोलतोय. पिंट्या दादा, तुझा पिंट्या दादा. अधीरा काय चाललंय? असं नाही करायचं. हा खाली उतर. हे बघ सगळं ठीक होईल. तुला जसं हवं तसंच होईल. मी तुला प्रॉमिस देतो. ओके? हा पिंट्या दादाचं प्रॉमिस आहे, पण असं नाही करायचं. खाली उतर. तू जर स्वतःला काही करून घेतलं अधीरा, तुला काही झालं तर माझं फेल्युअर असेल. अधीरा अधीरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. खाली उतर प्लीज. आता कोणी काही करू शकत नाही. मिनिटात आता सगळं संपलंय. सगळं संपलंय.